माझं देवांसंग लगीन व्हावं ही तुमचीच इच्छा होती। माझ्यासाठी देवांकडे तुम्हीच वचन मागितलं। आता भी मला सत्य कळावं म्हणून तुम्हीच समज केलं। आणि मी तुमच्यावरच रागवतात। ती नाही नाही ते बोलले मी। सत्याचं ज्ञान नसेल तर असं घडणं स्वाभाविक आहे बानू। मला जेव्हा गतजन्माचे ज्ञान नव्हते तेव्हा माझं आयुष्य तुझ्या भोवती फिरत होतं। मला नको होतीस तू इथून निघून जावस म्हणून मी काय काय केलंय। आजपर्यंत कोणाचाही मी इतका राग केला नसेल तितका राग मी तुझा केला होता। पण इतकं सगळं घडूनही मला एक प्रश्न पडतो की मी तुझा स्वीकार का नाही केला। होय देवी, पर कैलासामध्ये असताना मला देवासनी बघायला मिळायचं, त्यांचं नाव घ्यायला मिळायचं आणि त्यानंच मी भरून पावायचं। पर आता तर माझं देवांसंग लगीन लावून दिलं तुम्ही। पंधरवड्यातनं 2 दिवस तेव्हा मला भेटायला यायचं। पर मला तरी भी असं वाटायचं का मला अजून देवांसंग राहता यावं। आता महादेव 2 दिवस माझ्याकडे आले आहेत याचं मला काय बी नव्हतं। देवी, माझ्याकडून खरंच चूक झाली आहे। बानू, माझाच आग्रह होता की तुझा आणि श्री खंडेरायांचा विवाह व्हावा। त्यांनी आपली परीक्षा पाहिली आणि त्या दिव्यातून जाताना आपण दोघींनी काही चुका केल्या, पण शेवट गोड झाला ना, त्याचा मला आनंद आहे। पर देवी, या जन्मात माझ्याकडून लई मोठी चूक झाली आहे बघ। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये। खूप झालं आता, चांगुलपणा खूप झाला। मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं। अहो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती। आई, मी तुम्हाला नंतर फोन करते। हो, आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ। सॉरी। सॉरी काय त्या? नेहा आले। आई, मी येते। होय काकू येते।
सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.